नारायणगावचे उपसरपंच असं म्हणाले की पार्टी तुमच्याच नावाची लागणार आहे, निधी तुमचंच आहे, पार्टी तुमच्याच नावाची लागणार आहे, परंतु जे काही नसतं ते मेंटेन्स करावं लागणार आहे, त्यासाठी आमदार खासदार येणार नाही. कसं आहे, आमदार खासदारचा विषय नाही. मी या गावाचं सुपुत्र आहे आणि लोकांनी मला विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आहे आणि म्हणून हा जो रस्ता मंजूर केला त्याचा आभार मानायचा तो सोडूनच दिला. पण अशा पद्धतीने ते जर भाषा वापरत असतील तर गावकऱ्यांनी ओळखून घ्यावं. मी तर कायम समन्वयाच्या भूमिकेतून केला. उलट आत्तापर्यंत गावामध्ये असा मेसेज जात होता की मी काहीच केलेलं नाही, हा रस्ता बी त्यांच्याच नेत्यांनी आणला, त्यांनीच केलं, त्यांनीच बघितलं. निदान हे मिटिंग आणि सगळ्या गोष्टी केल्यामुळं लोकांना समजतं तरी, निदान त्यांना बोलावं तरी लागलं की हा रस्ता आमदारांनी इथं निधी मंजूर केलेला आहे. इथून मागचे असे बरेचसे कामं केली, पण आपलं काय लेखी कर दर्या मिळाल आपलं कर्तव्य आहे ते लोकांपर्यंत पोचायचं नाही. लोकांपर्यंत विश्वास तो आम्ही काही संपादन केलं, आपलं काम आहे, आपण करतो जे काही काम असेल. पण अशा अपप्रवृत्तीने ते जर वागण्याची भूमिका घेत असं तर इथून पुढं काय आम्ही शांत बसणार नाही, लोकांच्या हितासाठीच काम करणार. अजूनही माझं आव्हान आहे की एकत्रितपणे पुढं जाऊन काम करण्याची भूमिका ही सगळ्यांची असली पाहिजे. पण अशा पद्धतीने करणार असेल तर हे योग्य नाही. त्यांना विचारा, या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात जेव्हा चालू करायचं होतं तेव्हा अतुल बेनकेंनी बाबू पाटीलला फोन केला होता की नव्हता केला? पण असं ते पण म्हणतात मी तुम्हाला फोन केला होता. बघा, फोन केला नाही केला विषय असा आहे, मंगळवार आणि बुधवार मी मुंबईला असतो. मीटिंग कोऑर्डिनेशनची करायची ठरली होती. जेव्हा 26 जानेवारीला मीटिंग करायची ठरली तेव्हा ते सगळे व्यस्त कार्यक्रमामध्ये मीटिंग कॅन्सल झाली. नंतर मीटिंग घ्यायची ठरली. कालची मीटिंग ती परस्पर ठरली, त्याची मला कल्पना नाही. ही मीटिंग ठरवल्यानंतर अशा प्रकारे जर वागत असेल तर ते योग्य नाही. म्हणून मला अधिकाऱ्यांसमोर, या गावकऱ्यांसमोर, या व्यापाऱ्यांसमोर ही मीटिंग घेणं क्रमप्राप्त आहे. तसे मी ते जर माझं ऐकत नसेल तर ते ग्रामसेवकाला पण फोन केला होता. ते ग्रामसेवक म्हणजे काय, तुम्ही जशा सूचना द्याल त्या पद्धतीने पुढच्या रस्त्याचं ते काम होईल. मला काय कोणाला चॅलेंज करायचं नाही, पण अशा पद्धतीने ते जर वागत असेल तर इथून पुढे आम्ही पण शांत बसणार नाही. नारायणगाव ग्रामपंचायत विकास कामाला सहकार्य करत नाही असं तुम्ही जे म्हणताय ते नेमकं काय? कसं आहे, मी जेव्हा आमदार झालो आणि तेव्हापासून ह्या गावच्या विकासासाठी मी पण कटिबद्ध आहे. जेव्हा आवाहन केलं होतं, एक छोटं उदाहरण सांगतो. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्याचे जे सचिव आहेत ते आपले इथले व्यावसायिक बिल्डर जे माझे मित्र आहेत त्यांचे ते अत्यंत ओळखीचे. आम्ही गावातले सगळेच रस्ते करावे, याच्यासाठी कुठले कुठले करावे तेव्हा ग्रामपंचायतीचं सांगितलं आणि ते नाईकडे भाऊसाहेबांकडून आम्ही सगळे याद्या गेल्या. मुंबईला गेलो, त्यांच्यासमोर बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अमुक प्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव लागणार. ते प्रस्ताव त्यांनी दिलेले नाही. आता का नाही दिले हा प्रश्न मोठा आहे. झाले असं तर गावचे प्रश्न झाले असते तर हे यांच्यामार्फत होते असं त्यांना बघा वाटलं असेल म्हणून त्यांनी केलं असेल असं मला वाटत नाही. पण म्हणजे त्यांनी बहुतेक असं त्याच्यासाठीच केलं असेल असं मला वाटतं. पण या गावात आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जेव्हा जातो, ज्या ज्या गोष्टी आम्ही मागणी करतो त्या पद्धतीने होत नाही. त्याच्यात मी उगाच अजून वाद घाला, त्यांच्या तोंडी लागा किंवा असं करा असं मी करत नाही. इथून पुढेही माझी करण्याची इच्छा नाही. पण जेव्हा जेव्हा इथून पुढे असं होईल तेव्हा ते लोक घेऊन ते उघडकीस आणण्याची वेळा राहतात. नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे. दरवर्षी या ठिकाणी राहोट्या लागतात. यंदाच्या वर्षी त्यांना राहोट्या टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशी माहिती मिळते. तमाशा पंढरीच्या राहुट्यांसाठी सध्या तरी नारायणगाव आणि परिसरामध्ये कुठली शासकीय जागा किंवा गायरा जागा उपलब्ध नाही की जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी आपण ते देऊ शकतो. खाजगी ज्या जागा होत्या आत्तापर्यंत आमची जी जागा होती ती डेव्हलपला घेतली, कितीतरी 15-20 वर्ष मीना मोबादला त्यांच्याकडे देतो. नंतर जो तो आता अत्तर बंधूंनी दिली, मग आता इथं नदीच्या कडेला सगळ्या लोकांनी दिली आणि जसं गाव डेव्हलप होईल तसं त्यांना जागा ती राहणार नाही. पण तरी याला आता भविष्यात कुठं आपल्याला जागा करता येईल किंवा त्या जागेमध्ये त्यांचा जो 3-4 महिन्याचा काळ आहे तो राहून ती जागा इतर 9 महिन्यासाठी काय आपल्याला वापरता येईल याचं नियोजन करणं एक महत्त्वाचं आहे.
अजूनही मोठे मोठे प्रकल्प गावाच्या प्रती जर करायचे असतील तर ते कुठे करायचे हा जागेचा तो प्रश्न हा तर तो आहेच. आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पण एक चांगलं नाट्यगृह उभं करायचं, त्याला विठाबाईंचं नाव द्यायचं, त्यातून हे केलं, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, पण ते उभं कुठं करणार, त्याला जागा कुठं आहे का, फक्त इलेक्शन पुरतं ते केलं की काय, असा सगळा प्रश्न आहे ना. त्याच्यानंतरही मी पर्यटनाच्या मिटिंगच्या वेळेस जेव्हा ग्रामसेवक आले तेव्हा त्यांना मी विचारलं की अरे हे उभं करायचं आहे, हे माणूस काय चांगलंच आहे, लोक मी पर्यटन यायला पैसे टाकतो, पण ते जागा कुठे आहेत त्याची निश्चित बाहेर, ते म्हणजे जागा नाही, मग जागा कुठे हे निश्चित नाही. आणि त्यातून वेगळ्या पद्धतीने राजकारण करून लोकांना भुलवायचं काम या माध्यमातून केलं गेलं. आजपर्यंत आम्ही तसं केलं नाही, जे होणार आहे ते होणार सांगितलं, नाही करत नाही सांगितलं, काम केलं तर लोकांसाठी काम केलं, त्यात राजकारण नको लोकांना त्रास, पण सातत्याने त्या लोकांना सगळ्यांना विटीस धरायचं, त्यांना दडपशाहीमधून करायचं, हे सगळ्या गोष्टी करायचं, जे करणार ते आम्हीच करणार, ही जी भावना आहे ना ही मूळतः चुकीची आहे. इथून पुढं ती होता कामा नाही. समन्वयाची भेट ठेवा, अजूनही काही काम असेल तर मला सांगा, पुढं करा, इलेक्शनला तुम्हाला कोणाचं काम करायचं त्यांचं काम करा, पण ह्या राजकारणापायी गावच्या हिताला बाधा पोचता कामा नये. आणि इथून पुढं जो बाधा आणेल त्याचं नाव आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ते उघडकीस केल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा नारायणगाववर प्रशासक होतो, प्रशासक म्हणून एक विस्तार अधिकारी काम करत होते, तेव्हा ग्रामसेवक म्हणून काम करत होते, पंचायत समितीचे ज्युनियर इंजिनियर काम होते, कशा पद्धतीने प्रशासकावर दबाव टाकून खोटे बिलं काढण्याचं, आम्ही हे केले ते केले असं केले तसं केलं, पण ते तेव्हा ते झालं नाही. आता हे माझ्या कानावर येत होतं ना, पण कशाला वाद करायचा, कशाला काय सगळ्या गोष्टी करायच्या. ग्रामपंचायत निवडणुकीला बरोबर मला बोलायची वेळ आली तर मी बोललो असं, पण गावच्या निवडणुकीत पडायचं नाही. गावच्या पद्धतीने करतायत, सगळ्या गोष्टी सगळे मिळून करतायत, चालल्या पुढं चालल्या. आता गाववाल्याने विश्वास टाकला, इथून पुढच्या 5 वर्ष तुम्ही कारभारी आहात, मी आता अजून एक 8-9 महिने आमदार आहे, पुढं काय होईल काय बघता येईल, पण आपल्याला समन्वय आहे. जसं आपण यात्रेला एक होतो तेव्हा, जसं इतर कामाला एक होतो, तेव्हा विकास कामासाठी ज्या ज्या गोष्टी असतील, जेव्हा जे हल्ली किंवा जे काम होतं ते तुम्ही करा, लोकांना उगाचच वेठीच पकडू नका, हे मताचं मी आहे. आणि इथून पुढे आपण सर्वजण समन्वय राखाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, नारायणगाव बस स्थानक सुसज्ज झाले, त्या ठिकाणी जे डांबरीकरणाचं काम झाले तर प्रचंड धूळ आहे, काम सगळं खराब झालं, प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. त्याच्यात आता खडीकरणाचं त्याचं काम झालेलं आहे, त्याला वरती कार्पेट आणि सिलकोड जोपर्यंत व्यवस्थितरित्या कडेपर्यंत करणार नाही तोपर्यंत होणार नाही. आता आपल्या ह्या अंतर्गत रस्त्याचं काम झालं तर मी आता DPCमधून नागरी सुविधातून जुन्नर नवीन स्टँड, जुन्नर जुना स्टँड, ओतूर स्टँड आणि आळेपाटा स्टँड या 4 ST स्टँडला आपण त्याला पैसे आणले की तिथले आवार आपण सुधारवतोय. हा पण आता जो आवार आहे याला कार्पेट आणि सीलकोट करून कडेपर्यंत त्याला व्यवस्थित जिथं माती असेल ते पेविंग ब्लॉक टाकून किंवा कठडे करून तिथं गार्डन करून ते केल्याशिवाय ते अर्धवट कामाने म्हणजे होणार नाही, ते अर्धवट काम सोडून होणार नाही, पण ते भविष्यात केलं जाईल. अशा प्रकारचं कार्य निश्चित प्रकारे त्यातून तिथं आपण करू. डेपो मॅनेजरने सांगितलं का पूर्णपणे ना ते उठून घ्यायचं आणि या नॅशनल हायवेच्या लेवलला ती कॉन्क्रिटीकरण करायचं असं प्रश्न असं डेपो मॅनेजर ठीक आहे. आता डेपो मॅनेजरने काय सांगितलं मी त्यांच्यावर चर्चा करतो, कारण आता हे जे हा जो रस्ता आहे, जो हायवे आहे, तो ST स्टँड आहे, याचे वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, स्टॉर्म वॉटर लाईन्स हे एका दिशेने व्हायला पाहिजे, नाही इकडचं पाणी तिकडचं पाणी इकडं असं होता कामा नये. भविष्यात ते काम व्यवस्थित स्लोपने करून त्यांनी काय प्रस्ताव केला आहे आणि आपण काय काय करू शकतो ही त्यांच्यावर चर्चा करून पुढील मार्ग काढू. साहेब, खोडद रस्त्याचं काम आपण उद्घाटन केलं होतं, 5 महिने झाले, अद्यापर्यंत काम सुरू झालेलं नाही. ते काय आहे ना, त्याचा ठेकेदार एकच आहे, संदीप बांगर नावाचे. या रस्त्याला पण तेच आहे. वारूवाडीचा रस्ता आपण करत असताना त्या वारूवाडीचा रस्त्याचं नाव किंवा नंबर आणि खोडद रस्त्याचं नाव आणि नंबर हा एकच आहे. वारूवाडीच्या रस्त्याला आपण जो काय खर्च करणार होतो तिथला खर्च जरा वाढला आणि तो काम चालू झाल्याचं तर इकडचं रस्त्याचा निधी आपण तिकडे घेऊन तिचं काम परिपूर्तच नेलं, अर्धवट सोडण्यात काय अर्थ नाही. आणि खोडद रोडला जो आता रस्ता राहिलेला आहे तर तो जो 14 किलोमीटरचा रस्ता, 14 कोटी रुपयाचा रस्ता, तो सोपान बेलेकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर जो करत आहे तो पण स्टेट बजेटमधलाच आहे. त्याच्यामध्ये सेव्हिंग होतं ते सेव्हिंगमधून त्या खोडद रस्त्याचं काम होईल. आता ते रस्ता तिथून जो चालू आहे तो होता करता येईल, पण पावसाळ्याच्या आत त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलं जाईल. या सगळ्या याच्यामुळं थोडासा डिले झाला,
म्हणजे ते काम त्याचं मंजूर झालं आहे, त्याचं भूमिपूजन केले, येत्या काही दिवसात ते आपण करू. आमदार साहेब, जुन्नर रोडचं काम चालू आहे, पण बऱ्याच ठिकाणी काम चांगल्या दर्जाचं होत नाही आहे. अनेक ठिकाणी आत्ताच खड्डे पडले ते पहिल्या लेअरलाच. त्याचप्रमाणे साईड पट्ट्या ज्या भरल्या जातात त्यालाही मुरुम चांगल्या दर्जाचा वापरला जात नाही. ठेकेदार काहीतरी जुन्नर रोडचं काम हे एका दमात नारायणगाव ते जुन्नरपर्यंत मंजूर केलं आहे. त्याची पण किंमत जवळपास 14 ते 15 कोटी रुपयाची आहे. जेव्हा तिथले ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ते कळालं, तेव्हा तो लेअर जेव्हा तो खराब झाला, त्याची दुरुस्ती करून पुन्हा त्याच्यावर नवीन लेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जोपर्यंत लोकांचं किंवा माझं समाधान होणार नाही तोपर्यंत ते रस्त्याचं बिलिंग होणार नाही. आणि आत्ता परत एकदा पुण्यामध्ये नवीन लेअर करायचं काम आपण ते चालू केलं आहे. राहिला शेजारच्या मुरुमाचा साईड पट्ट्या करण्याचं काम, जिथं जिथं असे इश्यू झाले तिथले परत त्या मुरुम त्याचं लॅब टेस्टिंग करून हा साईड पट्ट्या आणि त्याचं GSBचा लेअर असेल, मुरुमाचा लेअर असेल, तो चांगल्या दर्जाचा राहावा, तिथं चांगलं फिलिंग व्हावं, रस्त्याच्या लेवलपर्यंत व्हावं, तिथं वॉटरिंग करून तिथं रोलिंग चांगलं व्हावं, अशा सुधारणा केलेल्या आहेत. पण तरीसुद्धा अजूनही कुठं तुम्हाला निदर्शन झालं ते स्पेसिफिक मला जर सांगितलं तर त्याची सुधारणा करून ते ठेकेदाराकडून पुन्हा एकदा त्याचं काम करून घेतलं आहे. पण काम हे दर्जेदारच होणार. जुन्नरचा जो मावळपट्टा आहे त्या मावळपट्ट्यात रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे. सकाळी शाळेला येणाऱ्या ज्या पहिल्या ST बसेस आहेत त्या वेळेत पोहोचत नाही मुक्कामाला, आणि त्या वेळेत पण परत येत नाही. गाड्या आल्या तर त्यांचा मोठा मेंटेनन्स निघतो. त्या संदर्भात ST डेपोमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गाड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. रस्त्याला जे खड्डे पडले ते अगदी गुडघ्यापर्यंत आहेत. त्या रस्त्याचं काम होत नाही मावळपट्ट्यात. मावळपट्टा असं म्हणणं चाललं नाही. स्पेसिफिक रस्ता जो आहे तो स्टेटकडं, समजा जुन्नर ते आपटाळे ते आंबोली आंबे हातवीज ह्या परिसरात जाणारा जो रस्ता त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. हे बघा, आपटाळे ते आंबोली हा जो रस्ता होणार आहे उच्चिल कालदरीच्या मार्गे, तो आता हॅममधून नवीन रस्ता होणार आहे. तो आंबोलीपासून तर थेट आपटाळेपासून थेट घाडगरपासून मानेकडो हा रस्ता आपण तिथं मध्ये हॅममध्ये करतो. म्हणजे जे अष्टविनायकच्या दर्जाचे रोड आहे त्या दर्जाचे ते रस्ते होणार आहे. राहिला विषय फक्त निरगुडे, बेलसर, इंगळूण आणि बेवाडे. ते इंगळूण ते बेवाडेचा रस्ता आता मंजूर झालेला आहे. इंगळूण ते बेलसर ह्या रस्ता हे नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये जेव्हा चालू होईल त्याच्यातून तो रस्ता होईल. बाकी स्टेट्समधून आपण बरेचसे रस्ते म्हणजे प्रत्येक गावाला अप्रोच करणारे रस्ते जवळपास 30 कोटी रुपयाचा निधी आता स्टेटने त्याच्यामध्ये मंजूर केले. मागील कोरोनाचा काळ, 1 वर्ष सत्ता नसण्याचा काळ, तो जुन्नरकरांनी काय भोगले याची मला कल्पना आहे. आणि म्हणून आता दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जुन्नरच्या प्रति हा धोधो निधी आहे आणि त्याचे काम आपण आता सगळे टेंडर प्रोसेस आहे मी आता मंजूर झाले ते सांगितलं. जे नाही झाले ते नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपण ते करून करणार. आमदार साहेब, कोल्हेमाळ्यासाठी 25 कोटीचा निधी आला. कोल्हेमाळ्यासाठी 25 कोटीचा निधी आला, पण तो अद्याप तो त्या संबंधित शेतकऱ्यांना भेटलेला नाही. त्याच्यामध्ये काम अजून होत नाही आहे. त्याचं अवॉर्ड करण्याचं काम चालू आहे. जे सामायिक क्षेत्र असतील त्या शेतकऱ्यांकडून नेमकी पैसे कोणाला द्यायचे त्याची सुनावणी चालू आहे आणि ते अवॉर्ड आता लवकरच होईल. त्या 25 कोटी रुपयाचे निधी आता जे लँड ॲक्विजिशन ऑफिसर आणि जे करणार आहेत त्यांच्यापर्यंत ते पैसे आलेले आहेत. ते काही दिवसामध्ये जर अवॉर्ड करू आणि ते अवॉर्ड झाल्यानंतर तो रस्ता मतदानाचा पार्ट आहे तो पूर्ण करू. आमदार साहेब, विधानसभा देखील जवळ आलेली आहे. तुमचे जवळचे मित्र सत्यशील दादा शेरकर तुमच्याच विरोधात उभं राहण्याची चर्चा आहे, याबाबत काय? आता चर्चा आणि जर तर उत्तर देण्यात काही अर्थ नाही. त्याची लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अनेक जण इच्छुक असतात. त्यांच्या पद्धतीने मार्ग निवडायचं काम असतं. म्हणून जे ते त्यांच्या पद्धतीने पुढं मार्गक्रमण करतील. चर्चावर जेव्हा निवडणुकीला अजून टाईम आहे, आधी लोकसभेची निवडणूक आहे, तेव्हा निवडणुकीत कोण राहील कोण नाही राहते, मी उभा राहतोय का नाही राहतोय, मला तिकीट देतात का नाही देतात, खूप आता जरतरचे प्रश्न आहेत ना. तेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्याचं उत्तर देऊ ना. आता लगेच एवढं लवकर उत्तर देण्यात काय अर्थ नाही. तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात. सध्या कांद्याचे बाजारभाव प्रचंड पडलेले आहेत. तर तुम्ही झालं, अजित पवार झालं, मोदी साहेबांच्या सोबत आहे. कांद्याचे बाजारभाव वाढणार कधी आणि निर्यात सुरू होईल चालू कधी? केंद्र सरकारने जी निर्यात बंदी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि ते जेव्हा कारण देतात की उत्पादकाचं बी म्हणजे शेतकऱ्यांचं पण हे करायचं आहे आणि जे खाणाऱ्याचं पण करायचं आहे. पण शेतकरी मूळ आमचा तालुका आहे, हा जुन्नर तालुका आहे. आणि कांद्याच्या बाबतीत जर केंद्र सरकार असे निर्णय घेत असेल तर माननीय अजितदादा पवार साहेबांनी याच्यावर सिरियस ॲक्शन घेऊन तिथपर्यंत ती भावना पोचवून उठवली गेली पाहिजे. हे मत मी अजितदादांसमोर तिथं मांडलेलं आहे. त्यानंतर दादा आम्ही काल परवा भेटलो की येत्या काही दिवसामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमित शहा यांना भेटणार आहे. सरप्लस कांदा सगळीकडे निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना त्याचा भाव वाढेल
या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी ते सांगणार आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नमेंटने तयारसुद्धा केला आहे. त्याचबरोबर पीक पाणीच्या आधारे जे कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जो अहवाल प्राप्त झाला आहे तो कसा चुकीचा आहे तो बघितलाच अजितदादांच्या तो लक्षात आला आणि त्यांनी एवढं उत्पादन जे काय दाखवलं आहे किंवा ज्या पद्धतीने किती कमी कांदा लागवडी केला आहे हे जे गव्हर्नमेंटकडे आलं आहे ते मुळतः चुकीचं आहे आणि त्याचे ऑफलाईन सगळे डाटा मागवण्यासाठी सुरुवात केली आहे. कारण तिथं पीक पाणीच्या आधारे असं दाखवलं आहे की कांदा हा थोडाच आहे आणि तो पूर्ण देशाला पुरवण्यासाठी आपल्याला एवढा पुरणार नाही. पण ते चुकीचं आहे हे लगेच अजितदादा लक्षात आलं कारण ते शेतकऱ्यांचे स्वतः नेते आहेत आणि म्हणून ते निदर्शनास त्यांनी सरकारच्या आणून दिले की कांदा मुबलक आहे. एक्सपोर्ट जो बॅन केला आहे तो एक्सपोर्ट बॅन रिवोक केला पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि जे एक्सपोर्टचे व्यवहार ठरले होते ज्या कंटेनरमध्ये माल पडून होता त्या कंटेनरमधला पण एक्सपोर्टचा माल जो व्यवहार ठरला आहे तो रिलीज करून टाका असं अजितदादांनी ते सूचना केलेल्या आहेत. अजितदादा हे शेतकऱ्यांचं हित बघणारे नेते आहेत. तशीच त्यांची राजकीय जडणघडण आणि शिकवण ही आजपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढेही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार निर्णय घेतील याच्याकरता अजितदादांनी एक महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घ्यावी आणि तशा पद्धतीने ते घेत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते आपल्यालाही दिसून येईल याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही. जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यातले ग्रामीण भागातील लोक अजितदादांकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहेत आणि जेव्हा आशेने अपेक्षेने दादांकडे जेव्हा पाहिलं आहे तेव्हा दादांनी त्याला उतरायच ठेवून शेतकऱ्यांच्या प्रती ते काम केले आणि इथून पुढे ते करतील अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे. आमदार साहेब धरणातल्या पाण्याचा साठा जर पाहिला त्याचं आवर्तन चालूच आहे. आवर्तन बंद झाले. कुठलं आवर्तन चालू आहे? पिंपवंटी याच्यातनं KLBC बंद झाले नाही. बंद. माहिती अपुरी आणि चुकीची आहे. आमदार साहेब, बिबट्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही आपल्या जुन्नर तालुक्यासमोर आवासून उभा आहे. तुम्ही अजितदादांच्या समोरही तो मुद्दा भाषणामध्ये मांडला होता. अजितदादांनी पिंजऱ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं. मात्र प्रश्न अर्थ खात्याचे मंत्री आहेत. पिंजऱ्याची संख्या वाढवण्याकरता लाईट वेट पिंजरे तयार केलेले आहेत आणि त्याच्यासाठी निधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक चांगल्या प्रकारचा निधी दिला आहे की जेणेकरून पिंजऱ्याची संख्या वाढेल. नुसती पिंजऱ्याची संख्या वाढून तिथल्या बिबट्या जेरबंद करून चालणार नाही. लॉंग टर्म प्लॅन म्हणून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शासनाने कमिटी स्थापन केली. त्या कमिटीत मी स्वतः आहेत, जयंत पाटील आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत आणि असे 16-17 आमदार आहेत की जिथं बिबट्या प्रवण क्षेत्र खूप जास्त आहे. त्यातून काय काय सूचना त्यांनी ते घेतलेल्या आहेत ते आपले महाराष्ट्राचे फॉरेस्ट विभागाचे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून त्याचा प्रपोजल आता गव्हर्नमेंटकडे पाठवतो आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे, त्याची प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि लाँग टर्म प्रोग्रॅम म्हणून त्या बिबट्याची संख्या आवाक्यात आणण्यासाठी सेंट्रलचे गाईडलाईन्स आले तर त्याच्यानुसार ते कार्य निश्चित प्रकारे पुढं करता येईल. पण याला थोडासा कालावधी जाईल काय. पण सध्या तरी बिबट्याच्या पिंजऱ्यासाठी अजितदादांनी त्याला निधी मंजूर केला आहे. बिबट्याच्या पिंजरे येऊन ते अधिकचे बिबटे कशा पद्धतीने आपल्याला जेरबंद करतील त्याच्यासाठी आपण कार्य करू. सत्यशील शेतकऱ्याच्या निवडणुकीला तुम्ही सोबत होणार. अभिजित शेरकर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर काही फायदा होईल का? हे बघा, कुठलाही माणूस पक्षामध्ये आल्यानंतर पक्षाचा हा निश्चित प्रकारे फायदा होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादा करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला तो फॉलो करणं हा निश्चित प्रकारे क्रमप्राप्त आणि गरजेचा आहे. अभिजितजी शेरकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हे मी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून किंवा इथला आमदार म्हणून पाहत असताना त्या प्रवेशामध्ये मी त्यांच्यापर्यंत अप्रोच झालो किंवा त्यांनी आले असं कुठलीही कष्ट घडलेलं नाही. अभिजित शेरकरांची इच्छा होती की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण जुन्नरमध्ये काम करावं. त्याच्याकरता त्या सभेच्या पूर्वी 15 दिवसापूर्वी ते अजितदादांना जाऊन भेटले. दादांशी सखोल चर्चा झाल्यानंतर ते म्हणले की अतुल बेनके आणि वळसे पाटलांशी चर्चा करा. तशी ते माझ्याकडे नंतर मी वळसे पाटील आणि दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितलं की त्यांना आपल्याला घ्यायचंच आहे आणि म्हणून नेत्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याच्यापुढं आम्ही काही नाही म्हणू शकत. मी काय राजकारण करत असताना कोणाला काय डिस्टर्ब करावं किंवा कुठलं पार्टी ही वाढली पाहिजे आणि पक्ष वाढीसाठी अभिजित शेरकरांनी जर असा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे.
सगळ्यात शेवटचा प्रश्न, आपण तटस्थ होता, आता अजितदादांच्या सोबत आहे, आता कसं वाटतंय? त्याचा विषय असा आहे, कसं वाटतं तर हा विषय नाही, कसं वाटतंय आणि काय वाटतं हे मी अनेक वेळा तुमच्यावर मी बोललेलो आहे. मला शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार हे सारखेच आहेत. मी त्यांच्या कुटुंबातला हे सदस्य आहे. हे जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलेलं आहे ते आम्हाला कोणालाही आवडत नाही. ते सगळ्यांनी एक राहावं ही आमची भावना आहे. पण एक जर होत नसेल आणि आपल्याला तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही पाऊल होत असेल तर मनावर आणि काळजावर दगड ठेवून पुढे जाण्याशिवाय तो पर्याय आम्हाला तो राहत नाही. अशा प्रकारची माझी धारणा आहे. मी जरी पवार साहेबांचा असलो, अजितदादा असलो, पवार कुटुंबात असलो, पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकायचं नाही. त्याच्यात माझा तर काही दोष नाही किंवा या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना त्याच्यात काही मी त्याच्यात सहभागी होतो असं नाही. मला आता तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना पवार साहेबांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्यासाठी जे कार्य केलं तेही आम्ही कधी विसरू शकत नाही. तेही आमच्या मनात आहे. पण पुढं दादांच्या नेतृत्वाखाली पुढं जात असताना साहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे. वरच्या आघाड्या युत्या हे होतच असतात, पण आमचा नेता शरद पवार, अजित पवार, आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांचा पक्ष मनसे, यांचे नेते राज ठाकरे. पण हितासाठी आम्ही एकत्र येतो ना. असं थोडी की आम्ही सगळे एकमेकाला ढोसण्यास मारतो आणि हे करतो. पण त्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आपलं कार्य केलं पाहिजे. पण मी आवर्जून सांगेन, मी आमदार झाल्यापासून राजकारण आणि सगळ्या गोष्टी खालच्या असतील, वरच्या असतील, मला जवळून पाहण्याचा अनुभव आला. पण अजितदादा आहे ना, हा सच्चा दिलासा माणूस. तो परकड आहे, परकड बोलणार, तुझे स्पष्ट मत मांडणार, त्याला जे मनात वाटतं ते करणार, लोकांना आवडेल असं फक्त बोलणार नाही. तो सच्चा माणूस आहे. आणि म्हणून अजितदादा पवार साहेब हे काही पवार साहेबांपासून काही वेगळे असे म्हणणार नाही. पवार साहेबांच्याच विचाराने या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढं चाललोय. आणि ते पुढं जाऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या, विशेषतः पुणे जिल्ह्यात जुन्नरच्या हितासाठी आम्ही काम करत राहू. तुमचे मित्र आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची दुसऱ्यांदा कारवाई होते. कसं आहे, ईडीची कारवाई ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली त्यांची कारवाई झाली. अजितदाची झाली, ACBची झाली, आता रोहितदाची झाली. रोहितदाचा तो क्लीन चिट सुटणार आहे. तिथून काय कुठल्या पक्षाने केलं, मग असं केलं, मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या, असं अजिबात काही नाही आहे. रोहितदादा पण त्याच्यातून सुखरूप सुटणार आहे. आणि त्यांना सुखरूप सोडण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे मला काय सांगायला लावू नका. खासदार कोल्हे आणि आमदार अतुल बेनके आता विभक्त झालेले आहेत. काय विभक्त नाही? दोघाही एकमेकावर टीका करत नाही, असं काय ठरलंय का? आम्ही विभक्त नाही, आम्ही एकमेकांचे मित्र आहे. आम्ही विभक्त नाही, आम्ही एकमेकांचे मित्र आहे. माझ्या त्याला राजकीय शुभेच्छाच आहेत, त्यांच्याही मला राजकीय शुभेच्छाच आहे. राजकीय परिस्थितीनुसार त्यांचाही दोष नाही, माझाही दोष नाही. पण राजकीय मार्ग काय निवडायचा हा त्यांनी निवडला आहे, मी निवडलेला आहे. आमचं राजकीय मार्ग जरी वेगळा झाला असेल तर भविष्यात या जागा एक होऊ शकतो. पण पुढं जात असताना आमचे नेते अजितदादा पवार जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही ते काम करणार आहोत. शेवटी जनता आहे, लोक जे निर्णय घेतील, मतदानाला त्यांना जायचं असेल, लोकांना पटवण्याचं सांगण्याचं काम आमचं आहे. पण लोक जो निर्णय घेतील तो भविष्यात तर ठरेल ना, खासदार कोणला करायचा, आमदार कोणाला. थँक्यू सर. 20 लाख रुपये मंजूर केलेले. 20 लाख मंजूर म्हणजे मी मागणी केली. DPCची अतिरिक्त यादी जी आहे त्याच्यातून घेणार आहे 20 लाख रुपये. त्याच्या कशी पद्धत आहे, त्याचे कागदपत्र वगैरे सगळे गोळा करून आचारसंहिता लागेल ना? आचारसंहिता लागेल ना लोकसभेची? लागू देणार देशात DPC बघा. आता DPCच्या याद्या काल बाहेर आल्या. जुन्नर तालुक्याला 100 करोड प्लस निधी आहे. तुम्हाला कळेल. अजून काय आहे ना, आमचं अजून आहे ना.